त्यामुळे इम्युनिटी कमी झाल्याशिवाय कॅन्सर होतच नाही, साध्या भाषेत सांगायचं. महिलांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारे कॅन्सरचे प्रकार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि थायरॉइड कॅन्सर. ॲक्च्युली मेल फिमेल दोन्हीमध्ये होतो, पण त्याचं प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त आहे माणसांपेक्षा. सारखी त्यांना असं असते की गोळ्या खायच्या आणि पाळी डिले करायची, तर त्या पाळी डिले करण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं कारण आहे. तर अँटीपर्स्पिरंटवाला जर तुमचा डिओ असेल तर त्याने सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे वाढत असतं. सदाफुली म्हणून एक झाड असतं मराठीत, आपण ज्याला सदाफुली म्हणतो, ते खूप कॉमनली सापडणारं महाराष्ट्रात झाड आहे. तर त्याचा काढा पूर्वीपासनं बऱ्याच कॅन्सर्समध्ये आयुर्वेदिक डॉक्टर्स वापरत होते. अगेन कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, पिरियड्स लांब करण्याच्या किंवा थांबवण्याच्या गोळ्या, नंतर अनहायजेनिक पिरियड कंडिशन्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींनी ओव्हेरियन कॅन्सरची रिस्क वाढत असते. काही गोष्टी आता अनअवॉइडेबल आहेत, तर त्यापैकी ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सरमध्ये सर्जरीनंतर ह्या गोष्टी होतात. आयुर्वेदात रादर सगळ्या आजारांची ट्रीटमेंट सांगायच्या आधी ग्रंथात पहिले रसायन चिकित्सा सांगितली आहे. कोणी ऑनलाईन क्लेम करत असेल की आम्ही कॅन्सर पूर्णपणे ह्या 4 गोळ्या घ्या आणि बरा होतो, तर असं काही होत नाही. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आहेत डॉक्टर मल्हार नेसरी. तर टाईम वेस्ट न करता आपण आजच्या एपिसोडला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला स्टार्ट करूयात. डॉक्टर मल्हार, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझं नाव डॉक्टर मल्हार नेसरी. मी पुण्यात कोथरूडमध्ये प्रॅक्टिस करतो आणि माझ्या ॲक्च्युली फॅमिली बॅकग्राऊंड बरीच आहे आयुर्वेदात. तर सुरुवातीला 12वीच्या आसपास ठरलेलं नव्हतं काय करायचं असं. म्हणजे तुम्ही आयुर्वेदमध्ये डॉक्टर? हो, आयुर्वेदिक डॉक्टर आहे. MD केलेलं आहे मी आयुर्वेदात. तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं, पण आयुर्वेदात पण MBBS सारखाच 5.5 वर्षाचा कोर्स आणि मग त्यानंतर MD 3 वर्षाचा, असं 8.5 वर्षाचं टोटल शिक्षण असतं 12वी नंतर. ओके. तर त्याच्यात प्रॉपर तुम्हाला MBBS सारखे सगळे मॉडर्न ॲनाटॉमी, फिजिओलॉजीपासून सगळे विषय शिकवले जातात. आणि महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायला सुद्धा अलाउड असते त्या डिग्रीनंतर. तुम्हाला प्रॉपर ही डॉक्टर अशीच डिग्री मिळते. ओके. तर पहिल्यांदा अर्थातच ह्या काही गोष्टी माहीत नव्हत्या लहानपणी, पण हळूहळू मग जसं वय वाढत गेलं तसं बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे असं म्हणून मग PCB घेतलं 11वी-12वीत. त्यानंतर मग जसं पुढे गेलं फिक्स नव्हतं की डॉक्टरच व्हायचं का काय करायचं बायोलॉजीमध्ये, पण एंडेड अप की इकडेच येऊ. आणि मग पुण्यातच माझं सगळं शिक्षण झालं. आणि माझे काकूसुद्धा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. काका माझे आयुष मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी आहेत. आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जे एम्स जसं आहे मॉडर्न मेडिसिनचं ॲलोपॅथीचं, तसंच सेम आता दिल्लीत 2014 का 15 सालपासून जे सुरू झालं आहे, त्याच्यात माझी काकू डायरेक्टर आहे. आणि आई पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे. ती कोथरूडलाच माझ्याबरोबर प्रॅक्टिस करते. पूर्ण फॅमिली आयुर्वेदिक डॉक्टर आहे. येस. तर मला सगळ्यात आधी आयुर्वेदाबद्दल ऐकायला आवडेल की याचं खरं ओरिजिन वगैरे कसं आहे. तर आयुर्वेदाच्या ओरिजिनची स्टोरी कसं आहे की तुम्ही 2 प्रकारे बघू शकता. एक जी दिलेली स्टोरी आहे ग्रंथांमध्ये, तर ती पौराणिक कथा अशा स्वरूपात जी येते, तर त्याच्यात ब्रह्मास्मृत्वा असं म्हणून सुरू होतं आयुर्वेद, की ब्रह्मास्मृत आयुष्यवेदम असं म्हणून तो श्लोक दिलेला आहे की ब्रह्मदेवाने जो आठवला आणि मग पुढे आत्रेय इत्यादी मुनी, जे ऋषीमुनी होते, त्यांना तो म्हणजे बोध झाला त्यांचा, की त्यांच्या तपस्येतनं त्यांना तो डायरेक्ट ब्रह्मदेवाकडनं शिकायला मिळाला. की असं आपण स्टुडंट टीचर बसून शिकतो तसं ते नव्हतं. डायरेक्ट त्यांना स्मरला असं म्हणायचं, ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग त्यांनी पुढे तो त्यांच्या वेगवेगळ्या स्टुडंट्सना, मग तो अग्निवेश असेल, ज्या अग्निवेशाच्या नोट्स, जी चरक संहिता म्हणून फेमस आहे, बऱ्याच लोकांना माहीत असेल, त्या ॲक्च्युली अग्निवेशाच्या नोट्स आहेत. आणि ती अर्धवट राहिलेली प्रती पूर्ण चरक मुनींनी केली म्हणून त्याला चरक संहिता नाव मिळालं. त्या ॲक्च्युली नोट्स आहेत अग्निवेशाच्या. असे वेगवेगळ्या मुनींनी वेगवेगळे ग्रंथ लिहित गेले. मग सुश्रुत बऱ्याच लोकांना माहीत असेल, ते जे ओरिजिन सर्जरीचे पहिल्यात सगळे डॉक्युमेंटेशन जे त्यांनी केलं ते म्हणजे आचार्य सुश्रुत. ते पण आपल्या आयुर्वेदाचेच मुनी होते. तर मग असे बऱ्याच ऋषी परंपरा, मग त्यातनं येत गेलेलं ज्ञान, अशी ती आयुर्वेदाची ओरिजिन स्टोरी आहे. तर म्हटलं तर ब्रह्मदेवाने स्मरला असं म्हणतात. पण बाकी लोकांचं म्हणणं आहे की ओव्हर अ पिरियड ऑफ 7 ते 8 वर्ष. कारण कसं आहे, आपली ही जी भारतीय संस्कृती आहे ही सगळ्यात जुन्यापैकी एक आहे. बरोबर. तर 7 ते 8 वर्षात, 1000 वर्षात
हळूहळू वापरून वेगवेगळ्या वनस्पती, प्राणीज द्रव्य इत्यादींचं ज्ञान जे डॉक्युमेंट केलं तो पण आयुर्वेद. म्हणजे कुठल्याही अँगलनी बघितलं तरी हे साधारण 7 ते 8 वर्ष, 1000 वर्षापूर्वीची परंपरा आहे सगळी. ओके. आणि तुमची स्पेशालिटी कशात आहे समजा आयुर्वेदामध्ये? माझं MD जे झालेलं आहे ते रसशास्त्र नावाच्या विषयात झालेलं आहे. त्याच्यात औषधीकरण आणि ट्रीटमेंट असे दोन्ही भाग असतात. पण पेशंटनुसार स्पेशालिटी बघायला गेलं तर मॅक्सिमम आत्तापर्यंत विविध क्रॉनिक आजारांचे पेशंट आलेले आहेत. मग जास्त किडनी, लिव्हर डिसऑर्डर्स, कॅन्सर्स, महिलांच्या समस्या ज्या असतात त्याचे पण भरपूर पेशंट्स आहेत. सो मेन या 4-5 ह्याचे जास्त आहेत. बाकी तर इतर थोडेफार प्रमाणात सगळ्याच रुग्ण आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं सध्याच्या लेटेस्ट टॉपिक जर म्हटलं आपण तर कॅन्सर हा एक आजार मला दिसतो, कारण कॅन्सरचं प्रमाण हे दिवसेंदिवस खूपच वाढत आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात जवळच्या व्यक्तीमध्ये कोणीतरी असा व्यक्ती आता आढळतोय, विशेष करून महिला, की ज्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. तर मला असं वाटतं की हा जो एपिसोड आहे आपण तो कॅन्सरवरतीच करूयात, महिलांशी रिलेटेड जे काही कॅन्सरचे टाईप्स आहेत. ओके, येस. तर सगळ्यात आधी मला सांगा की आयुर्वेदामध्ये कॅन्सरचा असं काही उल्लेख वगैरे आढळतो का? कसा संबंध आहे म्हणजे? तर आता कसं आहे, पहिल्यांदा कॅन्सर म्हणजे कुठल्या तरी प्रकारची गाठ कुठल्या तरी अवयवातनं सुरू होते आणि मग हळूहळू ती वेगवेगळ्या अवयवांमध्ये पसरत जाते. हे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर ह्याला कॅन्सर म्हणणार. तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या बॉडीच्या टिश्यूजमधल्या, ज्याला धातू असं म्हणलं जातं आयुर्वेद, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे धातू आहेत ज्याच्यापासून शरीर आपलं बनलंय. आणि त्याच्यात आजार करणारे 3 दोष म्हणजे वात, पित्त, कफ. तर या धातूंमध्ये वेगवेगळे बिघाड होऊन एखाद्या धातूमध्ये किंवा एखाद्या अवयवामध्ये गाठ जी तयार होते, तर अशा विविध गाठींचं किंवा तिथे आलेल्या म्हणजे ज्याला आपण विध्रदी म्हणतात. विध्रदी म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर लोकांना वाटतं गळूज असा होतो, पण तो इंटरनल झालेला. असे वेगवेगळी वर्णनं आणि त्याच्या ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत. आता त्या काळी त्याला कॅन्सर म्हणत होते का? तर नक्कीच नाही. त्या काळी त्याला वेगवेगळी संस्कृत नावं दिलेली आहेत, पण त्याचं कोरिलेशन आपण कॅन्सरशी लावू शकतो का? तर लावू शकतो. त्यातल्या काही रोग साध्य आहेत, काही रोग असाध्य आहेत. आणि कॅन्सर बाकी जे नवनवीन सापडत आहेत ते नवीन कारणांमुळे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या गाठीच आहेत. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट त्या धातूला पकडून आपण करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. पण कॅन्सर ह्या शब्दाचा उल्लेख जरी नसला तरी त्याचे सिम्पटम्स आणि तत्सम आजार मात्र आयुर्वेदात पूर्वीपासून आलेले आहेत. ओके, म्हणजे आधीपासूनच आहे समजा. हां, आहे. पण या युगात कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. हां, आता हे जे कॅन्सर असतं समजा त्याचं म्हणजे कशामुळे होतं एक्झॅक्टली, काय रिझन आहे बरं? तर आता कसं आहे, लोकांना बेसिक माहिती असेल की कुठला तरी आपला जसं आता कोविड आला, कोविड हे बाहेरून होणारं इन्फेक्शन आहे. म्हणजे बाहेरनं व्हायरस, बॅक्टेरिया काहीतरी शरीरात जातो आणि मग कोविड होतो किंवा काय स्वाईन फ्लू होतो, टायफॉइड होतो. तर हे बाहेरनं येणाऱ्या जंतूंमुळे होत असतं. कॅन्सरमध्ये मात्र तसं नाही. कॅन्सरमध्ये तुमच्या शरीरातल्या पेशी ज्या नॉर्मल प्रकारे डेव्हलप व्हायला पाहिजे त्या ॲबनॉर्मली डेव्हलप झाल्या की त्याला आपण कॅन्सर म्हणायचं. म्हणजे कसं आहे की आता एखाद्या घरात 4 मुलं असतात, एखादा एकदमच बिघडून जातो. तर अक्षरशः तशीच परिस्थिती आहे की 3 मुलं चांगलं ऐकतात, एक खूप बिघडतो. तर ते बिघडलेल्या पेशींचं प्रमाण वाढत गेलं की कॅन्सर म्हणायचं. ओके. तर हे बिघडलेल्या पेशी निर्माण होत नसतात का? तर तुमच्या आमच्यात पण होत असतात निर्माण. पण त्या बिघडलेल्या पेशींची वाढण्याची स्पीड आणि तुमच्या शरीराने त्या पेशी काढून टाकण्याची स्पीड ह्याचा मिसमॅच झाला की मग कॅन्सर डेव्हलप होतो. त्यामुळे इम्युनिटी कमी झाल्याशिवाय कॅन्सर होतच नाही, साध्या भाषेत सांगायचं तर. तुमच्या शरीरात जी काय घाण निर्माण होतीये ती शरीर काढून टाकण्याचा प्रयत्न कायमच करत असते आणि प्रत्येकाच्या शरीरात होत असते. कमी जास्त प्रमाणात असेल पण होत असते. तर ते काढून टाकण्याचा स्पीड कमी पडायला लागला किंवा निर्माण होण्याचा स्पीड वाढला घाण गोष्टी, दोघींपैकी एक, कीच तो कॅन्सर होतो. आणि त्यामुळे शरीराचे चांगले धातू निर्माण करणं, त्याच्यासाठी लागणारं चांगलं डाएट, चांगली लाईफस्टाईल आणि मग काही ट्रीटमेंट्सही असतात, हे जर तुम्ही पाळत राहिलात तर मग कॅन्सर हा निर्माण होण्याची शक्यता खूप कमी राहते. ओके. पण मग असं पण म्हणतात की समजा जास्त स्ट्रेसमुळे पण कॅन्सर होतो किंवा, तर याला म्हणजे आहे का काही प्रूफ की? हो, आहे ना. म्हणजे आता सगळ्याच कसं आहे, पहिले म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय, तर अतिविचार, अतिचिंता करणं, साध्या भाषेत सांगायचं तर कुठलाही रोग हा चिंतेने वाढतो का? आता वाढतो. तर चरक संहितेत सांगून ठेवलेलं आहे की विषादो रोगवर्धनानां श्रेष्ठम. म्हणजे रोग वाढवायला जगात सगळ्यात श्रेष्ठ कारण काय असेल तर विषाद. विषाद म्हणजे लिटरल ट्रान्सलेशन त्याचं डिप्रेशन असं येतं. पण डिप्रेशन म्हणजे काय, खूप जास्त क्रॉनिक झालेली चिंता हेच डिप्रेशन असतं. कुठल्याही प्रकारची चिंता करणं हे कुठल्याही आजाराचं वाढवण्याचं मुख्य कारण आहे. ओके. हे झाली पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की 7 धातू वर्णन केलेत आयुर्वेदाने आपल्या शरीरात असतात. तर त्यातला जो पहिला आहे रसधातू,
तर त्याची जशी आहारातली बिघडायची कारणं सांगितली आहेत की हे 4 गोष्टी खाल्ल्या किंवा या गुणांच्या गोष्टी खाल्ल्या की रसधातू बिघडतो, तसंच चिंतानामच्या अतिचिंतनात असंही सांगितलेलं आहे. मग रसधातू बिघडायचं मुख्य कारण चिंता पण आहे. आणि मग रसधातूचे निगडित अवयव कुठले, तर स्तन्य. आणि स्तन्य म्हणजे जे मिल्क प्रोड्यूस होतं फिमेल्समध्ये ते स्तन्य, आणि तो प्रोड्यूस करणारा टिश्यू म्हणजे स्तन. हे दोन्ही बिघडायचं कारण सुद्धा रसधातू दृष्टी आहे. तर चिंता हे एक आजाराचं कारण पण असू शकते आणि असलेला आजार वाढवण्याचंही कारण असू शकते. ह्याचं आयुर्वेदातही वर्णन आहे आणि आजचं सायन्सही त्याला ॲक्सेप्ट करतं. ओके. पण मग समजा एखाद्या व्यक्तीला कसं असतं की कॅन्सर डिटेक्ट होतो पण त्याला खूप लेट होऊन जातं, तर असे काही सिम्पटम्स वगैरे आपण आधीपासून ओळखू शकतो का, की समजा असं काही घडत असेल आपल्या बॉडीमध्ये तर आपण एकदा डॉक्टरकडे जाऊन चेकअप वगैरे करायला हवं? हां, तर आता वेगवेगळ्या कॅन्सर्सची वेगवेगळी सिम्पटम्स सुरुवातीला दिसतात. पण एक साधा थंब रूल जर आपण डोक्यात ठेवायचा राहिला तर 2 ते 3 आठवड्याच्या स्पॅनमध्ये जर एखादा नवीन सिम्पटम निर्माण होऊन टिकत असेल, एखादी गोष्ट आज तुम्हाला काही कारणाने समजा नाकातनं रक्त आलं, पण ते तुम्ही काहीतरी थंड पाण्याने डोकं धुतलं, काहीतरी ड्रॉप्स टाकले नाकात, ते थांबलं आणि परत कधीही झालं नाही, तर ही गोष्ट वेगळी आहे. पण हे वारंवार जर होत असेल, नाकातून रक्त येणं, हां, तर नाही, मी जस्ट उदाहरण देतोय. तर असं कुठल्याही अवयवाशी निगडीत, म्हणजे मग बायकांमध्ये मासिक पाळीत जास्त ब्लिडिंग होत असेल, जास्त क्रॅम्पिंग होत असेल, काही कारणाने पोट बिघडलंय, ते 2-3 आठवडे झाले ठीकच होत नाहीये, तर तुम्हाला काही आतड्यांमध्ये प्रॉब्लेम आहे का, सेम मग अशी म्हणलं तसं नाकातनं रक्त येत आहे, तर वरती सायनसेसमध्ये किंवा ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा श्वास लागतोय, अचानक श्वास लागायला लागला, अस्थमाची वगैरे काही तक्रार नव्हती, किंवा सर्दी झाली जी गेलीच नाही, कुठलंही सिम्पटम जर 2 ते 3 आठवड्यांच्या वर टिकलं तर त्याच्या मागच्या तपासण्या करणं आणि डॉक्टरला भेटणं हे गरजेचं ठरतं. कारण त्याच्यामागे दरवेळेसच कॅन्सर असेल असं काही कारण नाही आहे, पण कॅन्सर हे एक कारण नक्की असू शकतं. ओके. कारण आजकाल इतके फॅक्टर्स आपल्या आजूबाजूला आहेत की जे कॅन्सर प्रमोटिंग, ज्याला कार्सिनोजेन असं म्हटलं जातं, ते इतके आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट, फूड सगळीकडेच सापडतात की बऱ्याच लोकांना कळतच नाही स्टेज 1 कॅन्सरमध्ये की माझं नुसतंच पोट बिघडत होतं, किंवा मला पूर्वी पाईल्सचा त्रास होता आणि शौचावाटे रक्त याचा परत तो त्रास सुरू झाला आहे, तेव्हा मला जी ट्रीटमेंट लागू पडलेली काहीतरी घरेलू नुसका तो मी करत राहिलो, आणि मग नंतर लक्षात आलं की कोलॉनचा कॅन्सर आहे. तर कुठलीही गोष्ट जर 2-3 आठवडे टिकत असेल छोटी, तरी त्याच्या मागे डॉक्टरला भेटून तपासण्या करून घेणं हे कधीही फायद्याचं आहे. ओके. आणि महिलांमध्ये आपण बोलतोय समजा, महिलांच्या बाबतीत असे कुठले टाईप्स आहेत कॅन्सरचे की जे जास्त पाहायला मिळतात आपल्याला? महिलांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारे कॅन्सरचे प्रकार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर सर्वायकल कॅन्सर जो गर्भाशयाच्या एंट्री पॉईंटला जे सर्विक्स नावाचा ऑर्गन असतो तिथे होतो, नंतर ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे महिलांचा जो अंडकोश आहे जिथून महिलांचं सगळं रिप्रोडक्शन चालू असतं त्याचा कॅन्सर एक होत असतो, आणि थायरॉईड कॅन्सर ॲक्च्युली मेल फिमेल दोन्हीमध्ये होतो, पण त्याचं प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त आहे माणसांपेक्षा, त्यामुळे महिलांमध्ये हे 4 कॅन्सर प्रामुख्याने आढळतात. ओके. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. जसं की सगळ्यात पहिले तुम्ही सांगितलं ब्रेस्ट कॅन्सर, तर याची काय रिझन्स आहेत, त्याच्यानंतर ट्रीटमेंट कशी घेतली पाहिजे, कुठले प्रिव्हेन्शन घेतले पाहिजे, आणि आयुर्वेदामध्ये पॉसिबिलिटी आहे का त्याच्या म्हणजे ट्रीटमेंटची? येस. तर आता कसं आहे, कुठलाही कॅन्सर जो असतो त्याच्यात स्टेज 1 to 4 अशा डिफाईन केलेल्या असतात. तर हा किती स्प्रेड झाला आहे, स्टेज 1 मधला कॅन्सर हा फक्त त्या अवयवापुरता निगडीत असतो. तर या ज्या 4 स्टेजेस आहेत त्या सगळ्याच कॅन्सर्सला कॉमन आहेत. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सर का होतो, तर आजकालच्या काळात सगळ्यात मोठी गोष्ट आहे की पहिले म्हणजे स्ट्रेस फॅक्टर, मग अशी सांगितलं ते, तर की चिंतानाम छातीचिंतानाम हा स्पेशली रसधातू दृष्टीचंच कारण सांगितलं आहे, आणि रसधातूशी कुठला जर ऑर्गन सगळ्यात क्लोजली रिलेटेड असेल तर तो म्हणजे ब्रेस्ट, आणि ते फक्त महिलांमध्येच असल्यामुळे महिलांमध्ये अतिचिंतेमुळे ब्रेस्ट कॅन्सर होणं हे तर 100% खरं आहे. म्हणजे इतर कुठला कॅन्सर जरी झाला नाही तरी ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता ही स्ट्रेसमुळे नक्की वाढते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या आजकाल खूप वापरल्या जातात, त्याचा पहिला आणि डायरेक्ट साईड इफेक्ट हा तुम्ही गुगल केलात तरी ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर कुठला तरी महिलांचा कॅन्सरमध्ये नक्की येतो, आणि त्याच्यात ब्रेस्ट कॅन्सरचा चान्स सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा ओव्हर वापर. किंवा थर्ड गोष्ट अशी आहे की बऱ्याच आता महिला काही कारणाने, मग ते जॉबमुळे असू देत किंवा काही घरात कार्यक्रम आहे म्हणून असू देत, तर सारखी त्यांना सवय असते की गोळ्या खायच्या आणि पाळी डिले करायची. तर त्या पाळी डिले करण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्यासुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं कारण आहे. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त पूर्वी महिलांना ज्या प्रमाणात म्हणजे 2, 3, 4 मुलं
किंवा त्याच्यावर सुद्धा मुलं असायची. आता एक मूल असतं किंवा बऱ्याच फिमेल्सला मूलच नसतं. तर हा जरी पर्सनल चॉईस असला तरी ही प्रूव्हन स्टडी आहे की जेवढी मुलं जास्त तेवढं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी होतं. अरे बापरे. कारण कसं आहे की जो अवयव आपल्याला दिलेला आहे त्याचा जर वापरच केला नाही तर त्या अवयवाला दुर्बुद्धी होऊन त्याच्यात काहीतरी विचित्र गोष्टी निर्माण होतात, कारण त्याचा वापरच होत नसतो. इग्नोर्ड चाइल्ड सारखं तो अवयव वागायला लागतो. बरोबर. तर हे सुद्धा एक कारण ब्रेस्ट कॅन्सरचं आहे. आणि मग या व्यतिरिक्त बाकी जी काय कार्सिनोजेनिक कॉमन फॅक्टर्स आहेत, डिओड्रंटचा अतिवापर किंवा ज्या असे डिओमध्ये सुद्धा कॅटेगरी असतात की नॉर्मल फक्त घाण वास घालवण्यासाठी वापरलेला डिओ आणि घाम न येण्यासाठी वापरलेला डिओ. तर अँटीपर्स्पिरंटवाला जर तुमचा डिओ असेल तर त्याने सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे वाढत असतं, कारण तुम्ही जिथे तो लावता आर्मपिटमध्ये काखेत तर तिथून डायरेक्ट ड्रेनेज हे आपल्या ब्रेस्टच्या इकडे होत असतं. अशी मल्टिपल कारणं आहेत, पण पहिली चार जी सांगितली ते सगळ्यात प्रमुख आजच्या काळात आहेत. ओके. तर डिओ म्हणजे विकत घेत असताना अशी कुठली गोष्ट आहे का, एलिमेंट असं आपण चेक करून घेतला पाहिजे? येस. तर डिओच्या खाली लिहिलेलं असतं की डिओड्रंट आणि अँटीपर्स्पिरंट. डिओड्रंट प्लस अँटीपर्स्पिरंट असेल किंवा फक्त अँटीपर्स्पिरंट असेल तर ते नक्की कार्सिनोजेनिक आहे आणि त्याचा किडनीजवरही परिणाम होत असतो. प्लेन डिओड्रंट असेल तर ते मचलेस हार्मफुल आहे, ते रेग्युलर वापरायला काही हरकत नाही. ओके. आता जर समजा आता ब्रेस्ट कॅन्सरचे समजा तुम्ही रिझन सांगितले, आता याची ट्रीटमेंट कशी घ्यायची बरं? तर तुम्हाला जर पहिले म्हणजे प्रत्येक महिलांनीच दर 10-15 दिवसांनी आंघोळ करताना एक्स्ट्रा साबण हातावर घेऊन दोन्ही ब्रेस्ट आपले व्यवस्थित चेक केले पाहिजेत. कुठेही गाठ लागते का, ती गाठ दुखरी आहे का, आणि गाठ दुखरी नसली तर ते जास्त काळजीचं कारण असतं. जनरली आपण उलटं सांगतो की एखादी गोष्ट दुखते तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण ब्रेस्ट कॅन्सरचा बरेचदा गाठी दुखऱ्याच नसतात, पण त्या असतात. तर गाठ कुठे असेल, मग ती दुखरी नसेल तरी ती तपासून घेणं हे सगळ्यात मोठी पहिली स्टेप असते रुग्णाकडनं. तर स्टेज 1चा जेव्हा कॅन्सर असतो तेव्हा ती गाठ फक्त निर्माण होत असते आणि फक्त ब्रेस्टमध्येच असते. दोन्हीमध्ये असेल असंही नाही, एकाच ठिकाणी सुद्धा असू शकते. त्या लेवलचा कॅन्सर असेल तर तो सर्जरीने काढून टाकला जातो आणि तीच सर्जरी आयुर्वेदात सुद्धा सुश्रुतांनी सांगितली. म्हणजे लोकांना असं वाटतं की सर्जरी म्हणजे फक्त ॲलोपॅथीची गोष्ट आहे, तर असं नाही. आमच्याकडे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर स्टेज 1 मधला जर पेशंट आला, आम्ही त्याला सांगतो सर्जरी करा, परत होऊ नये किंवा दुसऱ्या ब्रेस्टमध्ये किंवा इतर ठिकाणी तो स्प्रेड होऊ नये म्हणून आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करू. ओके. तर सर्जरी इन स्टेज 1 किंवा स्टेज 2 हे करायलाच लागतं आणि ते केलंच पाहिजे. जर तो इतरत्र पसरायला लागला असेल मग तो स्टेज 2मध्ये लिम्फ नोड्समध्ये जातो, स्टेज 3मध्ये इतर अवयवांपर्यंत जातो. यापर्यंत गोष्टी पोचल्या असतील तर तुम्ही किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी ह्या सगळ्या तुम्हाला प्रिस्क्राईब केल्या जातात ॲलोपॅथीकडनं. तर किमोथेरपी घ्यायला हरकत नाही जर पेशंटचं बळ तेवढं असेल आणि कॅन्सरचं प्रमाण तेवढं जास्त असेल तर. जर कॅन्सर खूप पसरलेला असेल तर किमोथेरपी प्लस आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे दोन एकत्र केल्याने जेवढे रिझल्ट येतात तेवढे कुठल्याही एका गोष्टीने येत नाहीत. ओके. पण काही वेळा अशी स्टेज येते की पेशंटची ताकद एवढी नसते की त्यांनी 6, 8, 10 किमोच्या सायकल्स पचवाव्यात, कारण किमोचे साईड इफेक्ट खूप जास्त असतात. तर त्यांना मग पेशंटला जरी सांगितलं असेल की 10 सायकल्स तुम्हाला लागतील तरी 4-5 सायकल्स घेऊन एकदा त्यांचे रिपोर्ट्स किंवा कॅन्सर किती आहे शरीरात ह्याचे रिपोर्ट्स कमी यायला लागले की त्यानंतर मात्र पुढचं कमी करणं आणि सस्टेन करणं हे कम्प्लिटली आयुर्वेदावर आपण करू शकतो. त्यामुळे किमोच्या सायकल्स कमी करणं, किमोचा साईड इफेक्ट कमी करणं आणि उद्याला परत तो कॅन्सर दुसरीकडे निर्माण होऊ नये हे खात्री करणं, हे तिन्ही मात्र आयुर्वेदानेच केलेलं सगळ्यात बेस्ट आहे. ओके. पण मग याचं की असं म्हणजे साईड इफेक्ट होत नाही का, की एका साईडला आपण ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो, एका साईडला आयुर्वेदिक ट्रीटमेंट? रादर तुम्हाला माहीत नसेल की सदाफुली म्हणून एक झाड असतं मराठीत आपण ज्याला सदाफुली म्हणतो, तर ते खूप कॉमनली सापडणारं महाराष्ट्रात झाड आहे. तर त्याचा काढा पूर्वीपासनं बऱ्याच कॅन्सर्समध्ये आयुर्वेदिक डॉक्टर्स वापरत होते. तर त्याचा उल्लेखही बऱ्याच ग्रंथांमध्ये आहे. आणि मग हळूहळू मॉडर्न मेडिसिनमध्ये तेच व्हिनक्रिस्टिन नावाचा ड्रग आहे जे सदाफुलीच्या एक्स्ट्रॅक्टपासून बनवलं जातं. आता आय थिंक ते लॅबमध्ये बनवतात तो मॉलिक्यूल, पण तो व्हिनक्रिस्टिन मॉलिक्यूल ॲक्च्युली सदाफुलीतला आहे. सेम आर्सेनिकचे, म्हणजे आर्सेनिक टॉक्सिक मेटल असतं एक ज्याला मल्लई म्हटलं जातं. आर्सेनिकचे कंपाऊंड्स हे आयुर्वेदाच्या वापरातनं इन्स्पायर होऊन मग त्याचे वेगवेगळे मॉलिक्युल्स ब्लड कॅन्सरमध्ये वापरणं अशाही गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे बरेचशी किमोथेरपीची जी स्ट्रॉंग ट्रीटमेंट आहे ती सुद्धा कुठे ना कुठे आयुर्वेदाशी कनेक्टेड. ओके. पण मग समजा किमोथेरपी आपण ज्यावेळेस घेतो साईड इफेक्ट तर भरपूर जाणवतात. मग मला हे विचारायचं आहे की समजा जास्त किमोच्या सायकल असल्या किंवा काही लोकांचं आधी सर्जरी असते मग किमो असतं, म्हणजे कशावरती डिपेंड करतात?
कसं आहे, जर एका ठिकाणी गाठ असेल आणि ती गाठ काढायची असं जर डॉक्टरनी ठरवलं तर सर्जरी सांगितली जाते. पण आता कॅन्सरचं तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इनिशियल स्टेजमध्ये एकाच ठिकाणी गाठ असते तेव्हा ती सर्जरीने काढून टाकली तर पुढे तो आजार शक्यतोवर पसरतच नाही. पण तो पसरला असेल ऑलरेडी किंवा पसरण्याच्या मार्गावर असेल तर तिकडेहून तो कुठे कुठे आणि किती पसरला आहे हे सांगणं अवघड असतं. बरोबर. तर तो सगळ्या शरीरात पसरलेला आजार म्हणून मग सलाईन थ्रू केमोथेरपी दिली जाते आणि जिथला तो ओरिजिन जी गाठ होती त्या अवयातली ती गाठ मात्र कापून सर्जरीने काढली जाते. सो पसरायला लागला आहे अशी शंका असेल किंवा गॅरंटी असेल तर मग थेरपी प्लस सर्जरी, नाही तर मग एकाच ठिकाणी लोकलाइज्ड असेल तर फक्त सर्जरी असं डिसाईड केलं जातं. ओके. पण मग आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत का तुमच्याकडे की ज्याने ब्रेस्ट कॅन्सरला इफेक्ट पडला आहे? हो, आयुर्वेदिक सक्सेस स्टोरीज आणि एस्पेशली पुण्यात तर भरपूर आहेत. कारण आयुर्वेदाचं म्हणजे वन ऑफ द मेन सेंटर्स आपल्या देशातलं आपलं शहर पुणे आहे. तर आयुर्वेदिक सक्सेस स्टोरीज म्हटलं तर सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारच्या आहेत तर किमोथेरपी सांगितली पेशंटला आणि इतक्या सायकल सांगितल्या होत्या पण पेशंट त्याच्या 1/3 किंवा अर्ध्या सायकल्समध्येच बरा झाला आणि पुढे तो फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर कंटिन्यू झाला. या टाईपच्या सक्सेस स्टोरीज सगळ्यात जास्त आहेत. सेकंडरी काही काही अशा आहेत का तर की किमोथेरपी लागली पण नाही तर तशा पण आहेत. पण सगळ्यात आयडियल पाथ हाच राहतो की किमोथेरपी चालू ठेवायची आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची सो दॅट किमोच्या तुम्हाला सायकल्स कमी लागतात आणि किमोचा साईड इफेक्ट होत नाही. आणि मग किमोच्या सायकल्स तुम्हाला कमी करून त्याच्यावर पेशंट अनेक वर्ष सस्टेन करता येतो. म्हणजे एकतर लिम्फोमाची केस अशी होती की पेशंटला सांगितलेलं पहिल्यांदा रेडिएशन आणि किमोच्या ऑल्टरनेट सायकल्स अशा 15च्या आसपास सांगितल्या होत्या आणि मग त्यांना 3 सायकल्स नंतरच इतकी हालत खराब झाली की पेशंट म्हणला की सहनच होत नव्हतं. पेशंट म्हणल्या की मी गेली तरी चालेल पण मी आता किमोला जायची हिंमतच नाही माझी. ते प्रत्येकासोबत. तर मग त्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली. पहिल्यांदा फक्त साईड इफेक्ट्स कमी व्हायला लागले किमोचे. कारण कसं असतं, किमो आज घेतली म्हणून पुढचे 3च दिवस साईड इफेक्ट होतील असं नाही, त्याचे अनेक महिने पुढे साईड इफेक्ट चालू राहतात. पहिल्यांदा केस गळतात, एकदम थकवा येतो म्हणून समोरच्याला वाटतं की अरे पेशंटला खूप त्रास होतोय. पण नंतरचे जे साईड इफेक्ट आहेत की इम्युनिटी झिरो होते, पचन काहीच होत नाही, पोट साफ होत नाही, युरिन साफ होत नाही, उलट्या होतात, ह्याच्यामुळे पेशंटला पुढचे 3-4 महिने जे सफर करायला लागतं तोपर्यंत पुढची सायकलची डेट येते. मग पेशंट म्हणतो की मी जाणारच नाही. बरोबर आहे. तर पहिल्यांदा मुळात किमो चालू असताना आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन हे साईड इफेक्ट कमी करणं किंवा बऱ्याच पेशंटमध्ये तर काहीच साईड इफेक्ट दिसत नाही. बरेच असे पेशंट आहेत ज्यांचे केसच गळलेले नाही आहेत कारण त्यांनी किमोथेरपीवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली म्हणून. तर पहिल्यांदा तुम्ही किमोबरोबर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या आणि किमोचा खूप त्रास होत असेल तर पॉसिबिलिटी ही आहे का की आयुर्वेदावर तुम्ही पूर्ण सस्टेन करू शकता अर्धवट किमो घेऊन सुद्धा? तर हो आहे, पण ते प्रत्येक केसवर डिपेंड करतं, असं सगळ्यांनाच सांगू शकत नाही, ते केसवर फरक पडतो. ओके. आता मल्हार सर, खरं तर थँक्यू सो मच की तुम्ही एवढं प्रॉपरली सगळं काही गाईड करताय. कारण ज्या लोकांच्या घरी कॅन्सरचा पेशंट असतो ना त्यांची मानसिकताच नसते. पहिली गोष्ट तर मेंटली ते, कारण पूर्ण फॅमिली अफेक्ट होते ना. आणि विशेष म्हणजे फॅमिलीमधल्या जर महिलेला जर झालं मग ऑब्व्हियसली तुम्ही समजून घ्या की कारण आपलं पूर्ण घरच त्या महिलेवर चालू असतं. आणि तुम्ही खरंच थँक्यू सो मच की व्यवस्थित गाईड केलं. म्हणजे याच्यानंतर जर चुकून एखाद्याच्या म्हणजे आपली जी काही ऑडियन्स आहे त्यांच्या रिलेटिव्समध्ये म्हणा किंवा त्यांच्या घरात कोणी असेल तर ते स्वतःहून तुमच्याकडे येतील आणि प्रॉपर ट्रीटमेंट चालू करतील. कारण सुरुवातीपासून जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही जर सांगितलं की ती जर चालू केली तर आपले केमोचे सायकल्स कमी होणार, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्या सर्जरी बाकीच्या गोष्टी साईडलाच राहतात, तो पेशंट त्या केमोमुळेच थंडगार होऊन जातो. तर थँक्यू सो मच. आता दुसरा जो टाईप आहे समजा सर्वायकल कॅन्सरचा, त्याच्याबद्दल बोलूया, त्याचे कारण. तर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचं मुख किंवा तोंड जे असतं त्याला जी रिंग असते त्याला सर्विक्स म्हणतात. तर त्या रिंगचा होणारा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर. तर जनरली आता ब्रेस्ट कॅन्सर हा तरुण महिलांमध्ये जास्त सापडतो आणि सर्वायकल कॅन्सरचा एक्झॅक्ट उलटा आहे, तो वृद्ध म्हणण्यापेक्षा मिडल एज टू वृद्ध या कॅटेगरीच्या महिलांमध्ये सगळ्यात जास्त सापडतो. मेनोपॉज नंतर होणारा हा कॅन्सर आहे. ओके. त्यामुळे तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्कमधनं जरी बाहेर निघाला असला तरी तुमची सर्वायकल कॅन्सरची रिस्क वाढत जाते. तर आता ह्याचे वॅक्सिन्स पण अवेलेबल आहेत, पण ते घ्यावे का नाही, नवीन आहेत, त्याची इफेक्टिव्हनेस किती, साईड इफेक्ट किती हे आता हळूहळूच कळेल. पण सर्वायकल कॅन्सर जे इस्ट्रोजेन नावाचं हॉर्मोन असतं महिलांमध्ये, म्हणजे महिलांचं सगळ्यात मेन हॉर्मोन आपण असं त्याला म्हणू साध्या भाषेत, तर त्याची लेवल मेनोपॉज नंतर कमी कमी होत जाते कारण तुमची रिप्रोडक्टिव्ह लाईफ संपलेली असते त्या महिलाची.
तर त्यामुळे इस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची रिस्क ही वाढत असते. ओके. आणि मग हे ओळखायचं कसं, तर मेनोपॉजच्या वेळेस किंवा मेनोपॉज नंतर किंवा मेनोपॉजच्या आधी तुम्हाला म्हणजे साधारण मेनोपॉजच्या पुढे मागे तुम्हाला जर खूप जास्त ब्लिडिंगचा किंवा व्हाईट डिस्चार्जचा किंवा मग अचानकच काहीतरी म्हणजे मेनोपॉज होऊन 3 वर्ष झाली आहेत पण अचानक ब्लिडिंग व्हायला लागलं, काही कारणच कळत नाही, तर असं काही घडायला लागलं, पाळीशी संबंधित कुठलीही तक्रार घडायला लागली किंवा अचानक खूप जास्त पोट बिघडायला लागलं, ठीक आहे, किंवा मग आता कसं असतं महिलांना आतून जाणवायला लागलेलं असतं ओव्हर द पिरियड की हां साधारण 2-3 दिवसात आपली पाळी सुरू होणार आहे, ते जे आतलं फिलिंग जे आहे तसं फिलिंग येत आहे पण मेनोपॉज तर आपला झालेला आहे, मग कळत नाही की अरे असं का बरं आपल्याला ते फिलिंग परत परत येत आहे. तर ह्यापैकी कुठलंही लक्षण असेल तर सर्वायकल कॅन्सरच्या टेस्ट तुम्ही करून घ्यायला पाहिजे, कारण काहीतरी शरीरात गर्भाशयात तिथे चेंजेस होत आहेत जे यावेळेला झाले नाही पाहिजेत. बरोबर. हे लक्षात घेऊन मग तिकडले पॅप्समिअर नावाची अगदी सोपी टेस्ट असते, म्हणजे दुर्बिणीने फक्त जसा आपला इयरबड असतो कान साफ करायचा तशाच प्रकारच्या एका इन्स्ट्रुमेंटनी फक्त सर्विक्सचा वाईप करून घेतला जातं आणि त्याचा स्टडी केला जातो की ह्याच्यात कॅन्सरचे सेल्स आहेत का नाही. त्यामुळे त्याच्यात असं काही घाबरण्यासारखं किंवा इंजेक्शन घ्यायचं आहे, सर्जरी असं काही नाही, अगदी साधी सोपी टेस्ट आहे. तर कोणीही ही लक्षणं असतील तर ती टेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. जर नक्की कळलं नाही किंवा कळलं कॅन्सर आहे का नाही तर कन्फर्म करण्यासाठी बायोप्सी केली जाते, ती पण अगदी सर्विक्सची सोपी असते, त्यामुळे फार अवघड किंवा फार डेंजरस अशा प्रकारची काही टेस्ट नाही आहे. त्यामुळे ह्या लक्षणांकडे लक्ष ठेवून आफ्टर मेनोपॉज तर सगळ्या बायकांनी हे लक्ष ठेवलंच पाहिजे. ओके. आणि मग ट्रीटमेंट कशी केली पाहिजे याची? ट्रीटमेंट जनरली स्टेज 1 मगाशी जसं ब्रेस्ट कॅन्सर सांगितलं कसं आहे, ट्रीटमेंट ही ॲलोपॅथीनुसार सगळ्याची ऑलमोस्ट सेम प्रोटोकॉल आहे. किमोथेरपीचं औषध बदलतं पण एका जागी असेल तर गाठ काढून टाकणे, एका जागी असून पसरला असेल तर गाठ काढून टाकून किमोथेरपी करणे, हे जे ठरलेली सिस्टीम आहे ती फिक्सच आहे प्रत्येक. ट्रीटमेंट आयुर्वेदाची मात्र पूर्ण बदलते, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती आणि प्रत्येक पेशंटवरती सुद्धा. तर आयुर्वेदात पुरुषम विक्ष असं सांगितलंय की 2 कुठलीही व्यक्ती सेम नसतात, म्हणजे एक ब्रेस्ट कॅन्सरची रुग्ण किंवा सर्वायकल कॅन्सरची रुग्ण आणि दुसरी सर्वायकल कॅन्सरची रुग्ण एज सेम असेल, वजन सेम असेल, उंची सेम असेल तरीसुद्धा त्या वेगळ्या आहेत, त्यांची प्रकृती वेगळी आहे, जन्मतारीख वेगळी आहे, त्यांच्या शरीरातले दोषधातू वेगळे आहेत, त्यांची मेडिकल हिस्ट्री वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकासाठी बनवलेलं औषधाचं कॉम्बिनेशन हे कम्प्लिटली वेगळं असतं. बरोबर. त्यामुळे एकाच औषध दुसऱ्यावर काम करत नाही, दुसऱ्याचं औषध पहिल्यावर काम करत नाही, म्हणजे प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी. हे फक्त आयुर्वेदाचं प्रिन्सिपल आहे, कारण आयुर्वेद कायमच मुळापासून बॉडीला ट्रीट करत असतो आणि बॉडीला ट्रीट करत असतो ना की आजाराला. बॉडीला आपण शिकवत असतो की आजाराला कसं फाईट करायचं. हा अप्रोच आयुर्वेदाचा आहे. ऑन द अदर हँड ॲलोपॅथीचा अप्रोच आहे की जिथे कॅन्सर सेल सापडेल मग त्याला सर्जरीने काढायचं आहे का किमोथेरपीने केमिकली मारायचं आहे का रेडिएशनने जाळून टाकून मारायचं आहे. तर कॅन्सर सेलला मारणं हा ॲलोपॅथीचा अप्रोच आहे आणि कॅन्सर सेलला शरीराला मारायला शिकवणं हा आयुर्वेदाचा अप्रोच आहे. हा सगळ्यात मोठा लॉंग टर्म अप्रोच आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की वेळ जास्त लागतो, पण वेळ जास्त लागत असला तरी त्या लागणाऱ्या वेळाचं महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे की ह्याच्यात वेळ कमी लागतो कॅन्सर सेल मरायला किमोथेरपीमध्ये, पण त्याच्याबरोबर बॉडीचे इतर सेल मरत असतात म्हणूनच त्रास होतो. बरोबर. इथे कसं आहे, तुमच्या बॉडीचे चांगले सेल सुदृढून ते कॅन्सर सेलला मारत असतात, त्यामुळे लॉंग टर्ममध्ये तुमची बॉडी ओव्हरऑल इम्प्रूव्ह होत असते आणि इकडे लॉंग टर्ममध्ये बॉडी ओव्हरऑल म्हणजे त्याचा क्वालिटी कमी होत असते सगळ्या पेशंट. पण मग तरी ॲलोपॅथीमध्ये जरी आपण ट्रीटमेंट केली तरी 5-6 महिने चालत जातात, म्हणजे पूर्ण स्टार्टिंग. हो, नाही कॅन्सर म्हणल्यावर ट्रीटमेंट ही लॉंग टर्म चालणारच कुठल्याही पॅथीची. हो, त्यामुळे तर उलटा अजून केस बनते की तुम्ही आयुर्वेद ॲट द सेम टाइम किंवा पहिले आयुर्वेद मग ॲलोपॅथी, कारण एनिवेज तुमचे 5-6 महिने जाणारच आहेत ॲलोपॅथी कडे गेल्यावर, तर तुम्ही दोन्ही एकत्र स्टार्ट का नाही करत किंवा पहिले आयुर्वेद स्टार्ट करून तुम्हाला रिझल्ट नाही आला तर तुम्ही किमोथेरपी सारख्या स्ट्रॉंग ट्रीटमेंट घ्या, कारण साईड इफेक्ट खूप जास्त आहे. येस. त्याच्यानंतर ओव्हेरियन कॅन्सर हा जनरली अगेन तरुण महिलांमध्ये जास्त होतो, कारण ओव्हर ॲक्टिव्ह काही हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तो झालेला असतो. तर PCOS सारख्या काही कंडिशन असतील त्याच्यामध्ये रिस्क वाढलेली असते. मग अशी सांगितलं ज्या ब्रेस्ट कॅन्सर करण्याची कारणं आहेत ब्रेस्ट कॅन्सर होण्याची आणि ब्रेस्ट कॅन्सर वाढण्याची सुद्धा ती सेम ओव्हेरियनला लागू होतात, कारण ब्रेस्टवर आणि ओव्हरीवर काम करणारे हॉर्मोन्स सेम आहेत. ओके. तर त्यामुळे अगेन कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, पिरियड्स लांब करण्याच्या किंवा थांबवण्याच्या गोळ्या, नंतर अनहायजेनिक पिरियड कंडिशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी ओव्हेरियन कॅन्सरची रिस्क वाढत असते. PCOS तर आजकाल ऑलमोस्ट 5पैकी 2-3
महिलांमध्ये सापडतो, इतकं खराब लाईफस्टाईल झालेली आपली. तर त्यामुळे PCOS हा मेजर रिस्क फॅक्टर आहेच ओव्हेरियन कॅन्सरचा. खूप डिटेल टॉपिक आहे, आपण त्याच्यावर एक सेपरेट पॉडकास्ट करूयात. हो. आणि ह्या दोनचं एक मग अशी सांगायचं राहिलं, ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सरचं जीन टेस्ट आपल्याला करता येते. म्हणजे जर तुमच्या घरात हे कॅन्सरची हिस्ट्री असेल तर तुमच्यात ते जीन्स आलेत का नाही, आणि आले असतील तर तुमची इतकी जास्त रिस्क आहे इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा, हे तुम्हाला टेस्ट करून त्याच्यात म्हणजे कळतं. तर ही जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर मात्र तुम्ही तो अवॉइड करण्यासाठी तुम्ही तुरंत पहिले लाईफस्टाईल चेंजेस आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे चालूच केलं पाहिजे, सो दॅट तुमची रिस्क जी आहे तो डेव्हलप होण्याची ती कमी होते. ओके. म्हणजे पण असं केलंच पाहिजे ना, फॅमिलीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला असेल तर आपण जीन टेस्ट करून घ्यायची, की त्याच्यामुळे आपल्याला कळेल किती चान्सेस आहेत, आणि ते जर लवकर आपण कामाला लागलो तर मग नंतर पुढे धोका नाही येणार. त्यानंतर आयुर्वेदामध्ये सेमच आहे का मग की याची ट्रीटमेंट ओव्हेरियन कॅन्सरची? ओव्हेरियन कॅन्सरची ट्रीटमेंट सेमच. म्हणजे पहिल्या ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सरची ट्रीटमेंट थोडीफार सेम राहते, कारण मी म्हटलं तसं त्याची कारणं आणि हे सेमच आहेत. तर पण अगेन ओव्हरीजमध्ये जर मेजर गाठी झाल्या असतील तर ओव्हरीज सर्जिकली काढून टाकणं हे सगळ्यात पहिली स्टेप आहे. त्यानंतर तो पसरायला नको म्हणून आणि परत इतर ठिकाणी होऊ नये म्हणून ह्या दोनसाठी मात्र आयुर्वेदिक ट्रीटमेंट नक्की घ्यायला पाहिजे, आणि त्यांनी खूप चांगले रिझल्ट येतात. ह्याच्यावर आता रिसर्च पेपरही यायला लागलेत बरेच. म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर्सचे येत आहेत, सायंटिस्ट जे फार्मा कंपनीजमध्ये काम करतात त्यांचेही येत आहेत. आम्ही काही रिसर्च पेपर्स आता नेक्स्ट इयर पब्लिश करणार आहे याच्यावर. ओके. पण मग इथं एक मुद्दा मला वाटतो की जर समजा आपण ओव्हरीज जर काढून टाकली तर मग मुलं व्हायचं काय? म्हणजे नाही, ओव्हेरियन कॅन्सर जर झाला तर आणि ओव्हरीज काढायला लागल्या तर मात्र तुम्हाला परत बायोलॉजिकली चान्स नाही घेता येत. मग तुम्हाला ॲडॉप्शन किंवा तुम्ही पूर्वी एग्स फ्रीज केले असतील तर तुम्ही मात्र करू शकता, पण तो मात्र मार्ग नॅचरल कन्सेप्शनचा मार्ग आता बंद होतो. मी तेच म्हटलं, कारण ते धोकादायक वाटतंय. म्हणजे इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे बाकीचं तरी समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तिथं एवढं काही इम्पॅक्ट नाही आहे, पण इथं तुमच्या फ्युचरवरतीच नाही. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा फ्युचरवर इम्पॅक्ट नसला तरी महिलांची तयारी नसते सर्जरी करायला, आणि बरेचदा त्यासाठी म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरकडे महिला विचारतात की सर्जरी आपण अवॉइड करू शकतो का. पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सर्जरी आयुर्वेदातही प्रिस्क्राईब्ड असल्यामुळे मग आम्ही त्यांना सांगितलं की हो नाही सर्जरी करायलाच पाहिजे, की मात्र त्या मानतात. 3 वेळा कॅन्सर स्पेशालिस्टने सांगून सुद्धा त्या मानत नाहीत, कारण त्यांना कुठेतरी होप असतो. बरोबर. पण काही गोष्टी आता अनअवॉइडेबल आहेत, तर त्यापैकी ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सरमध्ये सर्जरी नंतर ह्या गोष्टी होतात, करावंच लागतं समजा. म्हणजे किती रिस्की आहे खरं तर. आपण लवकरच त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे घाबरून न जाता. कारण बऱ्याच वेळेस काय होतं ना की महिला घाबरून त्या गोष्टी डिस्क्लोजच करत नाही, फॅमिलीत कोणासोबत शेअरच करत नाही, त्याच्यामुळं लगेच तरी तो टाइम टळून जातो. पण जो पुढे येणारं जे संकट आहे ते आणखी पूर्ण फॅमिलीसाठी वाढून जातात. बरोबर. येस. त्याच्यानंतर शेवटचं आपला थायरॉइडल कॅन्सर. थायरॉइड. तर थायरॉइडचं आता जनरल थायरॉइडच्या आजारांचं प्रमाण वाढलेलंच आहे, आणि तो एक रिस्क फॅक्टर पुढे होणाऱ्या कॅन्सरसाठी नक्कीच आहे. म्हणजे थायरॉइड नसलेली व्यक्ती आणि थायरॉइडचा आजार असलेली व्यक्ती, ह्या दोनमध्ये ऑफकोर्स थायरॉइडचा आजार असलेली व्यक्ती ही कधीही जास्त प्रोन आहे कॅन्सरला. पण मग ते आजार कशामुळे होतं बरोबर थायरॉइडचं वगैरे? थायरॉइडच्या आजाराची वेगवेगळी कारणं आहेत. जेनेटिक फॅक्टर थायरॉइडमध्ये कमी आहे ओव्हेरियन आणि ब्रेस्टपेक्षा. पण रेडिएशन जे आपण म्हणतो, आता कसं आहे, रेडिएशन ट्रीटमेंट ही लोकांनी फक्त कॅन्सरसाठी ऐकलेली असते, पण रेडिएशनच्या ट्रीटमेंट वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरल्या जातात. तर त्यापैकी कुठलीही रेडिएशनची ट्रीटमेंट अगदी दाताच्या ट्रीटमेंटपासून तुम्ही वापरलेली असेल वारंवार, तर रेडिएशनला एक्सपोजर झाल्याने थायरॉइडचा कॅन्सर होत असतो. हे लोकांना माहितीच नसतं. किंवा तुमचा जॉब असा आहे की जिथे तुम्ही रेडिएशनला एक्सपोज राहत, म्हणजे तुमचा कुठेतरी ॲटॉमिक सेंटरमध्ये वगैरे जॉब असला पाहिजे असं नाही आहे. बऱ्याच कामांवर रेडिएशनला तुम्ही एक्सपोज. वेल्डिंगच्या ठिकाणी पण असतात ना, म्हणजे कटिंग. वेल्डिंगच्या ठिकाणी रेडिएशन नसतं, पण काही स्पेसिफिक प्रकारच्या फॅक्टरीज आहेत, काही पॉयझनस मेटल्स हँडल करणाऱ्या फॅक्टरीज आहेत, तर त्याच्यात तुम्हाला स्टील प्लांट्स आहेत, त्याच्यात तुम्हाला रिस्क फॅक्टर्स हे असतात, तर ते लोकांना माहिती पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे की महिलांमधल्या काही हॉर्मोन्समुळे महिला जास्त प्रोन असतात थायरॉइड कॅन्सरला. पुरुषांमध्ये होत नाही असं नाही, पण प्रमाण खूप कमी आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला जर गळ्याच्या खाली इथे साधारण थायरॉइड ग्लँड आपली असते, तर तिथे कुठेही वाढ होतीये, म्हणजे डोळ्यांना दिसते किंवा हात लावताना जाणवत आहे गाठीसारखं काही होत आहे, किंवा वारंवार घसा खराब होतोय आणि गाठीसारखं लागतंय, ह्यापैकी काही झालं तरी तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करून घ्या, डॉक्टरला जाऊन भेटा की हे काय आहे, ह्याचं काय म्हणजे कॅन्सर असू शकतो का किंवा वेगळं काही आहे का. वारंवार घसा खराब होणं, थायरॉइड लेवल्स THS, T3, T4 हे महिला तपासत असतात त्यांच्या रेग्युलर चेकअपमध्ये, ऑफिसमध्ये जे चेकअप्स होतात त्याच्यात जर खूप फ्लक्च्युएशन्स होत असतील तर हे कॅन्सर त्याचं कारण एक असू शकतं.
नॉर्मल थायरॉईड डिसीज नसून. तर थायरॉईड कॅन्सरमध्ये सुद्धा पहिल्यांदा गाठीची वाढ होते आणि मग हळूहळू तो कॅन्सर इकडे तिकडे पसरत जातो. तर मग पहिल्यांदा त्याच्यावर जर लोकलाइज असेल तर सेम अगेन सर्जरी करून तो काढून टाकतात. सर्जरी आहेच, सर्जरी मॅक्सिमम कॅन्सरमध्ये आहेच. ओके. आणि असं वॅक्सिन सारखं नाही का काही आयुर्वेदामध्ये की जसं वॅक्सिन फक्त आयुर्वेदात वॅक्सिन नसतात, कारण वॅक्सिनची कॉन्सेप्ट अशी आहे कुठल्याही की म्हणजे आता कोविडचं वॅक्सिन आपण उदाहरण घेऊ किंवा सर्वायकल कॅन्सरचं. तर सर्वायकल कॅन्सर हा एक HPV नावाचा व्हायरस असतो, जसा कोविडचा व्हायरस आहे. तर त्या व्हायरसमुळे जो सर्वायकल कॅन्सर होणार आहे त्या व्हायरसचं ते वॅक्सिन असतं किंवा कोविडचं ज्या व्हायरसचं वॅक्सिन असतं. म्हणजे काय, अर्ध मेल्या अवस्थेत जो व्हायरस असतो तो तुमच्या शरीरात टाकला जातो की त्याला रोग निर्माण करण्यात की त्याची ताकद नसते, पण हे काहीतरी वेगळं आपल्या शरीरात आलं आहे म्हणून स्वतःचीच बॉडी स्वतः ट्रेन करते की ह्याला कसं मारायचं आहे. ही वॅक्सिनची बेसिक कॉन्सेप्ट आहे कुठल्याही. तर ही ॲक्च्युली एका प्रकारे बघितलं तर विषचिकित्सा असं आपण म्हणू शकतो, पण त्याच्यामुळेही साईड इफेक्ट होत असतात. कोविडच्या वॅक्सिनचे तर भरपूर साईड इफेक्ट आता पुढे यायला लागले. तर वॅक्सिन ही कॉन्सेप्ट आयुर्वेदात नाही आहे. आयुर्वेदात कायमच ही कॉन्सेप्ट आहे की तुम्ही तुमच्या शरीराला चांगलं कसं करायचं. मग लोकांचं असं म्हणणं असतं की शरीर तर लाईफस्टाईल आणि डाएटनेच चांगलं होणार आहे. मग आयुर्वेदाची गरज काय. तर शरीरात जे लाईफस्टाईल आणि डाएटने बदल होत असतात, उदाहरणार्थ तुम्ही काही तास खाल्लं नाही, लंघन केलं, उपवास केला, तर त्यांनी जे शरीरात बदल होणार आहेत ते बदल शरीरात घडवून आणणारं आपण औषध बनवू शकतो का, अशा विचारांनी आयुर्वेदिक औषधं बनली आहेत. ओके. शरीरात पौष्टिक अन्न गेलं तर जे बदल होणार आहेत तसं टॉनिक स्वरूपात काही औषध बनवू शकतो का. तर शरीरात नॅचरल आपल्या लाईफस्टाईलने जे काय बदल होत असतात त्या बदलांना ॲक्सेलरेट करणं किंवा कमी करणं ह्या प्रकारचीच आयुर्वेदिक औषधांची कॉन्सेप्ट असल्यामुळे शरीरावर काम करणारी आयुर्वेदिक औषधं असतात आणि बाहेरच्या एंटिटीजवर काम करणारी ॲलोपॅथिक औषधं असतात. हा साधा फरक आहे. ओके. आता शेवटी मला काही असे मिथ सांगा ना की जे बऱ्यापैकी कॅन्सरशी रिलेटेड आहेत समजा. हां, तर पहिल्यांदा म्हणजे कॅन्सरशी रिलेटेड आता कंटेंट भरपूरच कारण कसं आहे, व्हायरल टॉपिक असल्यामुळे बरेच लोक अर्धवट नॉलेज असलेलं काही पण टाकत असतात. तर पहिले म्हणजे तुम्ही जर कुठलाही कोणी ऑनलाईन क्लेम करत असेल की आम्ही कॅन्सर पूर्णपणे ह्या 4 गोळ्या घ्या आणि बरा होतो, तर असं काही होत नाही. कॅन्सरला व्यवस्थित डायग्नोसिस आणि व्यवस्थित ट्रीटमेंट ही लागतेच. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे जे डॉक्टर्स कम्प्लिटली अपोज्ड आहेत दुसरी पॅथी घ्यायला, मग ते आयुर्वेदाचे असोत किंवा ॲलोपॅथीचे असोत, तर एकाच पॅथीने पूर्णपणे कॅन्सर बरा होतो आणि कुठलाही कॅन्सर बरा होतो असे क्लेम्स जे करणारे आहेत ते कम्प्लिटली फॉल्स आहेत. त्यामुळे तुम्हाला इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंट कुठल्या स्टेजला काय गरजेचं आहे आणि किती प्रमाणात गरजेचं आहे हे दोन्ही समजवून देऊन जो डॉक्टर काम करेल आणि दोन्ही घ्यायला लावेल त्या वेळेला, त्याच्यातच सगळ्यात चांगले रिझल्ट येतात आणि तोच डॉक्टर खरा. ओके. कारण कसं आहे, बऱ्याच लोकांचे बायस असतात की बरेच ॲलोपॅथिक डॉक्टर्सचं असं म्हणणं असतं की आयुर्वेदात काही उपयोग नाही आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा आणि ते खूप जुनी ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यात काही नसतं वगैरे. उदाहरण आयुर्वेदिक काही अशा केसेस घडलेल्या आहेत की पेशंटला गरज असताना आपण सर्जरी सांगितली नाही. कारण कसं आहे, मूळ ग्रंथांचा जर अभ्यास नीट केलेला नसेल तर त्यांना हे लक्षातच नसतं की अरे ब्रेस्टमध्ये गाठ असताना सुश्रुताने सर्जरी सांगितलीच होती. तर सुश्रुताची सर्जरी काय आत्ताची सर्जरी काय, ती गाठ काढणं महत्त्वाचं आहे. बरोबर. ती गाठ तुम्ही औषधाने कमी होत असती तर सुश्रुताने सांगितलंच नसतं सर्जरी करा. तर मूळचा अभ्यास जर पक्का असेल तर कुठलाही डॉक्टर असं सांगत नाही की ह्याला हे करूच नका किंवा ह्याला हे करूच नका. त्या स्टेजला ती गोष्ट करणं गरजेचं असतं आणि ती पॅथीचा वापर करणं गरजेचंच असतं. तर ह्या गोष्टी तुमच्या समोरचा एक्सपर्ट काय सांगतोय त्याचा तुम्हालाच अंदाज थोडा लावून स्वतःला एज्युकेट करून करायला पाहिजे. यातून मला एक गोष्ट पण कळाली, म्हणजे लक्षात आली की तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे जातात ते पण महत्वाचं आहे की ते डॉक्टरचं किती नॉलेज आहे, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ते पण सगळं मॅटर करतं. येस. मेन्शन सांगा ना की जसं की आयुर्वेदिकमध्ये काही इलाज दिलेले असतील समजा की होऊ नये म्हणून. तर आता पहिल्यांदा आपण म्हणलं तसं की कॅन्सर हा स्वतःचाच म्हणजे स्वतःच्या शरीराने निर्माण केलेला आजार आहे, बाहेरून काही येतं म्हणून कॅन्सर होत नाही. तर स्वतःच्या शरीराच्या पेशी हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी डाएट, हेल्दी लाईफस्टाईल हे तर आहेच आहे, पण तुम्हाला आत्ता असलेले आजार मग ते अगदी बारीक सारीक की मला वारंवार ॲसिडिटी होते इथपासनं ते तुम्हाला थायरॉईड आहे, डायबेटीस आहे, BP आहे, कुठलेही मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स आहेत, ह्यापैकी कुठलाही आजार असेल तर तुम्ही दुर्लक्ष करताय किंवा नुसती शुगरची गोळी खाऊन की आज एक गोळी आहे 5 वर्षांनी 2 गोळ्या आहेत मग हळूहळू इन्सुलिनवर गेलो, हे जे प्रोग्रेशन आहे कुठल्याही आजाराचं ते न होऊ देता तो आजार मुळापासून बरा करून आपण जर बॅक टू नॉर्मल आलो कुठल्याही आजारातनं
तर तुम्ही कॅन्सरचे रिस्क आपोआपच अवॉइड करत असता. ओके. कारण कुठल्याही अवयवाचं नॉर्मलपेक्षा वेगळं सेल्स बनणं हेच कॅन्सर आहे, वेगळं काही नाही. त्यामुळे तो आजार जर तुम्ही नुसता सप्रेस करत असाल की मला ॲसिडिटी होते, मी रोज एक अँटासिड खातो, माझं पोट साफ होत नाही, मी रोज रात्री पोट साफायची गोळी घेतो, तर हे तुम्ही फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करताय. त्याच्या मूळ कारणापर्यंत जाऊन जर तुम्ही प्रत्येकच आजाराची ट्रीटमेंट करत राहिला तर तुम्ही तो कॅन्सर अवॉइड करताय किंवा त्याची प्रॉबेबिलिटी तरी खूप प्रमाणात कमी करताय. हे अगदी सोपा इलाज आहे याच्यावर की कुठलाही आजार झाला तर मुळापासून ट्रीट करणाऱ्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, ना की सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट. तर तो कॅन्सर तुम्ही अवॉइड करताय असं समजायला सुद्धा हरकत नाही. ओके. म्हणजे थोडं जर अनयुज्युअल जर दिसायला लागलं आपल्या बॉडीमध्ये की एखादी ॲक्टिव्हिटी जी विनाकारण होते, घडी होते, तर आपण प्रॉपरली एका आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. तो तुम्हाला स्टार्ट टू एंड प्रॉपर असं गाईड करेल. आणि पुढे हे होऊ नये म्हणून अर्थातच तुम्ही त्याच डॉक्टरला विचारून तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला काय गोष्टी खाणं सुटेबल आहे, किती व्यायाम करणं सुटेबल आहे, मग वेट ट्रेनिंग सुटेबल आहे का कार्डिओ जास्त सुटेबल आहे, हेही विचारून घ्या आणि ते फॉलो करा. कारण कसं आहे की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. तुम्हाला जे पचतं ते मला पचणार नाही. बरोबर. म्हणजे बेसिक काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यांनाच पचतात, पण त्याच्या व्यतिरिक्त. तर आता तुम्हाला जर मी म्हणलं की तुमचा हा कॅमेऱ्याचा सेटअप आहे, मी तुम्हाला 30 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजीवाले कॅमेरे देतो, तर आपला पॉडकास्ट होणार नाही का? होईल, पण ते करणं किती अवघड होईल आणि त्याची क्वालिटी आणि या क्वालिटीमध्ये खूप फरक राहील. किंवा तुम्हाला ठराविकच इन्ग्रेडियंट दिले आणि म्हणलं ह्याच्यातनंच बिर्याणी बनवायची, तर तसं जर शरीराला तुम्ही चुकीचंच पोषण देत राहिला, चुकीचीच लाईफस्टाईल देत राहिला, तर त्यातनं निर्माण होणाऱ्या पेशी चुकीचाच असणार आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला, तुमच्या प्रकृतीला काय सुटेबल डाएट आहे, काय सुटेबल लाईफस्टाईल आहे आणि तुम्हाला आत्ता काही प्रॉब्लेम्स आहेत का, मग त्याचं मुळापासून आपण कसं बरोबर करू शकतो, हे तिन्ही ॲड्रेस केलं की तुम्ही कॅन्सरचे रिस्क आपोआपच अवॉइड करत असता. आता इथं एक विचारायचं आहे मला की समजा एखाद्याला जर BP असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, आणखी काही ओबेसिटी असेल, असे जे काही प्रॉब्लेम्स असतात समजा, त्याचं आणि कॅन्सरचं काही कनेक्शन वगैरे असतं का? अर्थातच आहे. कारण की हे जे सगळे आजार तुम्ही सांगितलेत हे कॅन्सरसारखंच मेन लॉजिक सेमच आहे की हे आजार कुठून तरी बाहेरनं इन्फेक्शन झालं म्हणून होत नाही. तुमच्या शरीरातलं मेटाबॉलिझम बिघडलंय म्हणून हे आजार होत असतात. तुमच्या शरीराला साखर आता नीट हँडल करता येत नाही म्हणून डायबेटीस होतो. तुमच्या शरीराला तुम्ही खाल्लेले वेगवेगळे फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स हँडल करता येत नाही म्हणून तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो. ह्या दोन्ही त्रास झाल्यामुळे तुम्हाला BPचा त्रास होतो. तर ते सगळे इंटरलिंक्ड आहेत. तर तुमच्या शरीराचं जे पचन आहे, पचन जेव्हा मी म्हणतो तेव्हा फक्त पोटात जे आपल्याला घडतं, जे माहीत असतं ते पचन नाही, प्रत्येक लेवलवर, सेल्युलर लेवलवर सुद्धा पचन चालू असतं. त्यामुळे आयुर्वेदात सगळे अग्नी सांगितले आहेत. मेन जठर अग्नी, मग पंचमहाभूतांचे पंचभूताग्नी, सप्तधातूंचे ते अग्नी. तर प्रत्येक अग्नीमध्ये कुठेही जर कमी जास्त झालं तर तिथला बिघाडा सुरू होत असतो. तर सगळीकडलं मेटाबॉलिझम नीट ठेवणं हेच आहे की ज्यांनी पुढच्या ज्या पेशी तयार होतात त्या प्रॉपर तयार होतात. तर सगळीकडली जर तुम्ही प्रत्येक घरातली जर जसं आपण म्हणतो किचन चांगलं असेल तर घरात स्वास्थ्य टिकतं, तसंच शरीराचं आहे. प्रत्येक ठिकाणचा अग्नी चांगला असेल तर चांगलेच सेल तयार होतात. तर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतील तर तुमची कॅन्सरची रिस्क ऑलरेडी हायच असते. ओके. आता कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ना, जसं केमोथेरपी आपण ऐकतो समजा, जसं एक नवीन टर्म ऐकायला येते जसं की इम्युनोथेरपी. तर ते काय आहे, त्याचं म्हणजे रिझल्ट्स कसे आहेत? तर इम्युनोथेरपीमध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे आता कुठल्याही शरीरात कॅन्सर झाला की तुमचं शरीर त्याला प्रतिकार करत असतं. तर ते प्रतिकार करणारे जे सेल्स, पेशी ज्या आहेत, तर त्या एका पेशंटमधनं काढून त्याच्यावर काही प्रोसेसिंग करून दुसऱ्या पेशंटमध्ये टाकणं, या प्रकारची एक इम्युनोथेरपी असते. की एका पेशंटमध्ये कमी इम्युनिटी पडते म्हणून इकडली काढून तिकडे टाकली, साध्या भाषेत टाकायचं. नाही तर मग दुसऱ्या प्रकारची इम्युनोथेरपी जी आता US मध्ये बरीच पॉप्युलर आहे. USचं जे नॅशनल कॅन्सर सेंटर आहे तिथे त्यांनी एक कॉम्प्लिमेंटरी अँड ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन CAM नावाचं सेंटरच चालू केलं आहे की जिथे युरोपियन ट्रेडिशनल, जसं आपलं आयुर्वेद आहे तसं युरोपमध्ये पूर्वीच्या काळी जे काय वनस्पतींचं शास्त्र, ते एवढं डेव्हलप नाही आयुर्वेद इतकं, पण त्याच्यातही आहेत गोष्टी. तर त्याच्यातनं काढलेल्या एक्स्ट्रॅक्ट्सचं वापर इम्युनिटी वाढवण्यासाठी करणं, ह्यालाही इम्युनोथेरपी म्हणतात. तर या दोन्ही गोष्टी इम्युनोथेरपीमध्येच मोडतात आणि त्या दोन्ही इंडियात आज अवेलेबल आहेत. पण त्याची पर सेशन कॉस्टिंग ही 3 ते 4 लाख रुपयेपर्यंत सुद्धा जाते. त्याच्या ते वरती ठिकाणी हा वादाचा मुद्दा आहे. आणि आयुर्वेदासारखं तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह ऑलरेडी अवेलेबल असताना तर ते वर्थ इट नाही असं माझं मत. आता कॉस्टिंगचं मला सांगा ना, समजा की ॲलोपॅथीमध्ये गेल्यावर किती येते साधारणतः, हां, आणि आयुर्वेदात किती येते कॅन्सर ट्रीटमेंट? आता कुठला कॅन्सर आहे, मग त्याच्यावर सर्जरी लागणार आहे का, किमोथेरपी का, दोन्ही का रेडिएशन, याच्यानुसार ॲलोपॅथीचं कॉस्टिंग तर खूपच बदलत राहतं. म्हणजे अगदी
काही म्हणजे 2-3 लाखांपासून 30-40-50 लाखांपर्यंतसुद्धा एका पेशंट ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये जाऊ शकते. ऑन द अदर हँड आयुर्वेदामध्येही असं आहे का, तर हो असंच आहे. आता कसं आहे की जी ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरनुसार कुठल्या पेशीचा कॅन्सर आहे त्यानुसार कॅन्सर कमी करणारी ट्रीटमेंट ह्याची कॉस्ट जनरली कमी असते ॲलोपॅथीमध्ये पण इम्युनोथेरपीची कॉस्ट जास्त असते. आणि आयुर्वेदात कसं आहे, आयुर्वेदात सगळंच इम्युनोथेरपी सारख्या अँगलचं आहे की तुम्ही शरीराला शिकवताय बरं करायला. तर रसायन चिकित्सा जी वर्णन केलेली आहे आयुर्वेदात ती सगळ्यात महत्त्वाची इथे ठरते. आयुर्वेदात रादर सगळ्या आजारांची ट्रीटमेंट सांगायच्या आधी ग्रंथात पहिले रसायन चिकित्सा सांगितली असते. रसायन चिकित्सा म्हणजे तुमच्या शरीरातल्या त्या पेशींची ताकद कशी वाढवायची म्हणजे ते आजार होणारच नाहीत. ओके. तर तोच सेम अप्रोच आपण. तरी कॉस्टिंग साधारणतः किती लागते समजा? कॉस्टिंग साधारण डिपेंड्स. म्हणजे आता कॅन्सरमध्ये अगदी 5-10 हजार रुपये महिन्यापासनं लाखभर रुपये महिन्यापर्यंत सुद्धा औषधं तुम्ही आयुर्वेदात घेऊ शकता. यात स्कॅम्सही भरपूर आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणी असं आयुर्वेदिक वैदू बाबा टाईप स्कॅम करत असेल तर त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. पण या रेंजमध्ये तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेता येते. मग त्यात काही अगदी महाग अगदी हिऱ्याचं भस्मसुद्धा वापरलं जातं, हिरक भस्म ज्याला म्हणतात. तशा काही ट्रीटमेंट तुम्हाला लागणार असतील तर कॉस्ट जास्त जाते. नाही तर अगदी 5-10 हजार रुपये महिन्यापासनं कॅन्सरच्या ट्रीटमेंट. साधारणतः कॅन्सर प्रिव्हेन्शन म्हणजे एकदा तुम्हाला कॅन्सर झाला आहे, आत्ताच आपण बरा करतो आणि पुढे होऊ नये म्हणून काम करतोय, तर साधारण टाईम पिरियड 2 वर्षाचा राहतो. म्हणजे आज झालेला कॅन्सर बरा करणं आणि त्याच्यानंतर पुढची 2 वर्ष तुमची रिस्क सगळ्यात हाय राहते की परत कुठला तरी कॅन्सर होईल. तर ते 2 वर्ष ती रिस्क अवॉइड करण्यासाठी घेतलेलं सगळ्यात चांगलं. पण 1 ते 1.5 वर्ष तरी व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. ओके. आता एक शेवटचा क्वेश्चन विचारतो. कॅन्सरच्या बाबतीत ना सगळे सध्या एक गोष्ट खूप ट्रेंडिंग आहे की आता रशियाने वॅक्सिन काढली त्याच्यावरती, त्याच्यामुळे आता काही घाबरायचं काम नाही. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे? नाही, ते मीडियामध्ये भरपूर गोष्टी हाईप केल्या जातात, पण ते ठराविक कॅन्सरच्या वॅक्सिनवर काम चाललेलं असतं. म्हणजे एका कॅन्सरचं वॅक्सिन निघालं तरी ते सगळ्या कॅन्सरवर काम नसतं करत, ते स्पेसिफिक कॅन्सरसाठी असतं. आणि त्याची एफिकसी म्हणजे किती टक्क्यांनी ते काम करतं आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का हे अनेक वर्षांनीच कळत असतं. त्यामुळे हे हळूहळू होणाऱ्या गोष्टी आता सध्या तरी असं काही अवेलेबल नाही आहे. ओके. तर मल्हार सर, थँक्यू सो मच की तुम्ही आलेत आणि एकदम प्रॉपरली या सगळ्या गोष्टींवरती गाईड केलं, कारण हे खूप महत्त्वाचे विषय आहे आणि याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण एकदा रिक्वेस्ट करा की जी पण लेडीज ऑडियन्स हा शो बघते त्यांनी टाईमवरती ॲक्शन घ्यायला हवी, कारण याचे परिणाम मग पूर्ण फॅमिलीला भोगायला यावं लागतं. हो. तर सगळ्याच महिलांनी कुठलंही त्यांना लक्षण, मग ते मासिक पाळीचं असू दे, ब्रेस्ट्समध्ये असू दे किंवा मग जनरल हॉर्मोनल इम्बॅलन्सचे, तुम्हाला आता माहिती असतं की पाळीच्या आधी आपल्याला कसं फिलिंग येतं, तसं फिलिंग वारंवार येणं किंवा चिडचिड जास्त वाढलेली असते, हॉट फ्लशेस ज्याला म्हणतात की अचानक गरमी होते, अचानक थंडी वाजायला लागते, असं काही होत असेल तर वेळेवर सगळ्या तपासण्या करून घ्या. कॅन्सरच्या असतील, हॉर्मोनल असतील किंवा कुठे काही गाठ असेल तर फिजिकल तपासणी, हे सगळं करून घेऊन वेळेतच जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर जेवढा अर्ली डिटेक्ट होईल तेवढा तुमचा सर्वायवलचा चान्स जास्त आहे, तेवढा तुमचा खर्च एक्सपोनेन्शियली कमी. म्हणजे अगदी लवकर डिटेक्ट झालेला कॅन्सर हा काही हजारात बरा होऊ शकतो आणि तोच पुढे गेला तर तुम्हाला काही लाखात त्याची ट्रीटमेंट पडते आणि तेवढं साईड इफेक्ट्स आणि हे सगळी रिस्की सगळंच वाढत जातं. त्यामुळे वेळेत न घाबरता की अरे कॅन्सर निघाला तर काय, उलटं कॅन्सर निघाला तर तुम्ही वेळेत बरं व्हाल. त्यामुळे घाबरून जाऊन मी टेस्टच केली नाही, डॉक्टरला दाखवलंच नाही असं मुळेच करू नका. महिलांचा हा खूप स्वभाव असतो की निघाला तर काय म्हणून दाखवायचं नाही. त्यामुळे संकोच ठेवू नका आणि भीती बाळगू. आपण बरोबर वाचणार तर नाहीच आहे ना, आपण उद्या जरी टेस्ट केली समजा एका पुढे ढकलून उलट ती रिस्क एक्झॅक्टली रिस्क वाढते. तर तेच समजून घ्यायला पाहिजे आणि संकोच आणि भीती या 2 गोष्टी बाजूला ठेवून पहिले त्याला ॲड्रेस केलं पाहिजे. येस. तर थँक्यू सो मच आजच्या एपिसोडसाठी. येस, थँक्यू. तर तुम्ही जर हा एपिसोड जर अजून पाहताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा एपिसोड आवडलाच असेल, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जे पण तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, ज्या काही महिला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्या प्रत्येकीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे. आणि कारण कॅन्सरचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि जर ज्यांना कुणाला प्रॉब्लेम आहे तर त्यांनी निश्चितच डॉक्टर मल्हार सरांसोबत कॉन्टॅक्ट करा. आपण त्यांचे जे काही डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू. सर, तुम्हाला काही सांगायचं शेवटचं? तर माझं कोथरूडला पुण्यात क्लिनिक आहे, पण बरेच पेशंट्स ऑनलाईनसुद्धा कन्सल्ट करतात. कोविडनंतर ऑनलाईन पेशंट्सच प्रमाण जास्त आहे खरं सांगायचं होतं. तर ऑनलाईन कन्सल्टेशन्सही होतात. आपला फोन नंबर वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असेल. व्हॉट्सॲपवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता क्लिनिकला, जी अवेलेबल असेल अपॉइंटमेंट त्यानुसार अपॉइंटमेंट देऊन
मग ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसं कन्सल्टेशन असेल ते करून आपण औषधं कुरिअरही करतो. देशाबाहेरही आपली औषधं कुरिअरने पोचतात साधारण 4 ते 5 दिवसात. त्यामुळे तसा काहीच इश्यू येत नाही. म्हणजे पर्सनली यायची काही तेवढी गरज नाही. पर्सनली यायची गरज नाही. पण आपण काम करू जर शक्य नसेल तर ऑनलाईन अगदीच काम करू शकतो. रादर भरपूर माझे पेशंट्स म्हणजे काही US मध्ये आहेत, UK मध्ये आहेत, पॅरिसमध्ये 2-3 पेशंट आहेत. तर औषधं आता 3-4 दिवसात आता बाय फ्लाईट अगदीच इझिली पोचतात. म्हणजे त्याच आठवड्यात औषधं पोचतात. त्यामुळे तो आपली बरीच जी ऑडियन्स आहे ना ती NRIs पण आहेत, जी मराठी NRIs जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, ते सुद्धा आपले व्हिडिओज पाहतात. त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. हो हो हो. तर औषधं पोचतात आपली सगळीकडे. आणि माझंही वर्षातनं 1 किंवा 2 वेळा US ला जाणं असतं. बाकी युरोपमध्ये एवढं जाणं होत नाही, पण पेशंट्स आहेत आपले तिकडे. येस. तर थँक्यू सो मच. येस.